हाय फ्रेंड्स, कसे आहात? एकदम मजेत ना. चला मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दुसरा आणि पाठ 5. पाठाचं नाव आहे शिवरायांचे शिक्षण. शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ. बघा, शिवरायांच्या शिक्षणास सुरुवात झाली. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांना आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकाची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. बघा, शहाजीराजे यांना संस्कृतचे गाढे पंडित म्हणजे चांगलेच ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या दरबारात अनेक भाषेच्या पंडितांना आश्रय दिला होता, म्हणजे ठेवलेले होते. आणि शिवरायांसाठी त्यांनी अतिशय हुशार शिक्षकाची नेमणूक केली होती आणि 7 वर्षाचे झाल्यानंतर शिवरायांचं शिक्षण सुरू झाले. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायास घोड्यावर बसवणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे. बघा, अगदी थोड्याच दिवसात शिवरायांनी लिहिण्या वाचण्यामध्ये पारंगत झाले आणि ते संस्कृतमधल्या रामायण आणि भागवत, महाभारत हे स्वतः गोष्टी वाचू लागले. आणि शहाजीराजांनी युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती आणि त्यांना घोड्यावर बसवणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे अशा विद्या शिकवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांनी विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. अवघ्या 12व्या वर्षापर्यंत शिवराय अगदी पूर्ण शिकले. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायंदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूरसेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. बघा, इकडे आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात काही नायकांची राज्य जिंकण्याच्या कामावर पाठवले होते. पण त्या कामावर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी शिवरायांनी जिजाऊंना पुण्याकडे पाठवले. त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायंदळ, खजिना, ध्वज, इतर विश्वासू प्रधान पाठवले आणि विख्यात शिक्षकही तिथे पाठवले. पुण्याचा कायापालट. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांनी बालपणीचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरी माती इतके खेळत होते. सह्याद्रीच्या उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते आणि शिवाजी महाराज आणि जिजाऊ पुण्यात आले आणि शिवरायांना बालपणीच्या आठवणी आठवल्या आणि शिवराय त्या शिवनेरीच्या मातीत खेळत होते. सह्याद्रीची उंच शिखरे त्यांना दिसली. त्यांना खूप आनंद झाला आणि आजच्या इतके मोठे पुणे त्यावेळी नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे डुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती, जंगले वाढली होती, रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्य अवस्था झाली होती. बघा, आज जे पुणे शहर आहे त्याची अवस्था त्या काळी कशी झाली होती. शहाजीराजांच्या शत्रूंनी ते गाव पूर्ण उजाड करून टाकले होतं आणि नासधूस, घरांची मोडतोड केली, देवळे फोडून टाकली देवाची आणि शत्रूच्या भीतीने लोक तिथून पळून गेली आणि ते गाव असंच ओसाड पडलं. शेते ओसाड झाली, जंगले वाढली, रानात लांडगे माजले. अशी पुण्याची दैन्य अवस्था झाली. जिजाबाईंना शिवरायासह पुण्यात राहू लागल्या. हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले आणि जिजाबाई ज्यावेळेस शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे ज्यावेळेस
आसपासच्या लोकांना समजले त्यावेळेस त्यांना खूप धीर आला आणि लोक पुण्याला जाऊ लागले. शेतावर त्यांच्या शेत करू लागले आणि त्यांची जिजाबाईंनी पडकी देवळे सगळी दुरुस्त करून घेतली. रोज सकाळ संध्याकाळ देवाची देवळात पूजा होऊ लागली आणि गाव लोकांनी गजबजू लागले आणि पुण्याचे वैभव परत आले. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजी राजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावे म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. बघा, दादाजी कोंडदेव हे शिवराय आणि जिजाऊ कर्नाटकात असताना पुण्याची जहागीरची व्यवस्था दादाजी कोंडदेव हे पाहत होते आणि ते कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार होते. आणि ते इतके इमानदार होते. सगळा व्यवहार चोख ठेवत होते आणि शेतमालाची लागवड करण्यासाठी दादाजी कोंडदेवांनी शेतसाऱ्यामध्ये लोकांना सूटही दिली होती. काही वर्षे त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे पायाभूत मानले जाते. बघा, दादाजी कोंडदेव आणि मलिक अंबर यांचे कार्य कशासाठी मानले जाते? शेती सुधारणा आणि सारा वसुली याच्यामध्ये मूलभूत मानले जाते. शेतात जे लांडगे मारले होते त्यांना मारण्यासाठी जिजाऊंनी बक्षिसे लावली आणि चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके म्हणजे त्यांना पहारा देण्यासाठी सांगितले आणि चोरांचा बंदोबस्त केला आणि जमिनीची प्रतवारी म्हणजे जसं उत्पन्न देतं तसं त्याच्यावर सारा आकारून त्यांचे कर लावायचं. तर दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर. शिवरायांचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळुरूहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेली नामवंत शिक्षकांना शिवरायांनी अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. बघा, शिवाजी महाराज पुण्यात जेव्हा जहागिरीत आले तेव्हा जिजाबाईंच्या देखरेखी म्हणजे निरीक्षणाखाली जिजाबाई लक्ष देऊन शिवरायांचं शिक्षण पूर्ण करून घेऊ लागले आणि नामवंत शिक्षकांनी त्यांना शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती याची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. बघा, त्यावेळचे शिक्षण कसं असायचं? युद्ध कसं करायचं, किल्ले कसे बांधायचे, घोडे व हत्ती याची परीक्षा कशी करायची म्हणजे ते चांगले की वाईट कसं असं, आणि शत्रूच्या हातून दुर्गम प्रदेशातून कसं निसटून जायचं अशा विद्या शिवाजी महाराजांना शिकवल्या आणि शिवाजी महाराजांनी ही सगळी कला शिकून घेतली आणि जिजाबाईंना खूप आनंद झाला. वीरमाता जिजाबाईंची शिवरायास शिकवण. जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांच्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजासारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणाने व युद्धनीतीने बाळकडू जिजाबाईंनी लहानपणापासूनच मिळाले होते. बघा, जिजाबाई ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या. त्या कोण होत्या? लखुजीराव जाधवांच्या बलाढ्य सरदारांच्या कन्या होत्या आणि शहाजीराजा यांच्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती आणि त्यांना लहानपणापासूनच युद्धनीतीचे बाळकडू म्हणजे त्यांनी बघितलेलं होतं आणि शिकलेल्याही होत्या. बघा, या आहे आपल्या जिजाबाई, जिजामाता. लहानपणापासूनच त्यांना बाळकडू मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती.
जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याचे चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. बघा, जिजाबाई या प्रसिद्ध घराण्यातील लढाऊ परंपरा असलेल्या 2 ठिकाण, त्यांच्या दोन्ही घरात लढाऊ परंपरा होती आणि त्या ठिकाणी त्या जिजाबाई आल्या आणि त्या स्वाभिमानी होत्या आणि स्वातंत्र्यप्रिय होत्या. आणि त्यांना माहीत होते की मराठ्यांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याचा काही उपयोग नाही. याचा त्यांना खूप वाईट अनुभव आला होता. त्यांच्या पित्याची भर दरबारात निजामशहाने हत्या केली. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्याचा शिवबा अशी परक्याची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. आणि त्यांनी असा निश्चय केला ज्यावेळेस त्यांच्या पित्याची भर दरबारात हत्या झाली की माझा शिवबा असं करणार नाही, त्यांची चाकरी करणार नाही, तो स्वतःच्या आपल्या लोकांचे राज्य स्वराज्य स्थापन करेन या विचारांनी त्या शिवरायांना घडवत होत्या. मावळ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे. पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानाच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परगंदा होत तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. बघा, त्यावेळी निजामशाह आणि आदिलशाह हा लोकांना कसा त्रास द्यायचा. सुलतानशाहीने राजवटीने गाव गांजलेले होते. म्हणजे ते मावळे इमानदार होते, कष्टाळू चपळ होते, काटकरपणात त्यांचा हात कोणी धरत नसे. पण सुलतानशाहीमुळे ते गाव लष्कराकडून लुटले जायचे आणि जनता अशी इकडे तिकडे जायची. तिला कोणीही नसायचं. दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे शिवरायांना नेहमी वाटायचं. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईपाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, शिवबा, भोसल्यांचे पूर्वज श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. आणि ज्यावेळेस हे दुःख शिवराय जिजाबाईंना सांगायचे त्यावेळेस जिजाबाई म्हणायचे, शिवबा, भोसल्यांचे पूर्वज श्री रामचंद्र होते. रामचंद्रांनी दुष्ट रावणाला मारलं आणि प्रजेला सुखी केलं. आणि जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण असे दुष्ट कंसाला ठार केलं आणि प्रजेला सुखी केलं. श्रीराम आणि कृष्ण तुझ्या वंशात जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. असा ठाम निर्धार त्या शिवाजी महाराजांच्या मनात भरवू लागल्या की तू श्रीकृष्ण आणि रामाचा वंशज आहे. यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. तू सुद्धा हे सगळं करू शकशील. आईच्या या उपदेशांना शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आवडत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानीमनी स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. आणि शिवरायांनी आईच्या उपदेशांना हुरूप यायचा. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या. हे वीर पुरुष त्यांच्या रोज स्वप्नात यायचे आणि अन्यायाविरुद्ध ते जसे लढले तसे आपणही लढावं. दुष्टांचा नाश केला तसा आपणही करावा. प्रजेला सुखी करावं, न्यायी करावं आणि लोकांना धाडसी करावं, पराक्रमी व्हावे असे शिवबांना सतत वाटायचे. शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. बघा, पुणे जहागिरीत जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली जिजाबाईंनी शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली. त्यांनी शिवरायांना बंगळुरूहून पुण्याला पाठवताना साम्राज, निळकंठ पेशवे, मग बाळकृष्ण हनुमंते, मुजमदार, मानकोजी, दहातोंडे, सरनोबत, रघुनाथ बल्लाळ, सबनीस, सोनोपंत, डंबीर अशी मातंबर मंडळी त्यांच्याबरोबर दिली. जणू हे सर्व स्वतंत्र राज्याचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या.
बघा, शहाजीराजांनी जशी पूर्वतयारी शिवरायांना करून दिली होती, त्यांनी इतकी मातंबर मंडळी शिवरायांबरोबर पाठवली होती की जणू ते स्वतंत्र राज्याचे असे अधिकारीच होते. आणि शिवाजीराजांनी उत्तम रीतीने कारभार पाहण्यास सुरुवात केली. आणि शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्याला पाठवले. त्यांच्या मदतीने शिवराय हे अधिकार पाहू लागले. सुखदुःखांच्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष देऊ लागले. अशा प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत गेला. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता, म्हणजे स्वराज्याचा सूर्यच उगवला होता. शिवरायांचा विवाह त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, आता शिवबाचे दोहाचे 4 हात करायला पाहिजे. मग शिवबाकरता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातली ती मुलगी होती. हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला आणि शिवरायांचे लग्न करायचं जिजाबाईंनी ठरवलं. त्यावेळेस लहानपणीच लग्न करायची पद्धत होती आणि आता शिवबाचे 2हाचे 4 हात करू असे जिजाबाईंनी ठरवलं. मग शिवाजी महाराजांसाठी मुलगी पाहण्याची ठरवले. तर त्यांना एक मुलगी पसंत पडली. तिचं नाव होतं सईबाई. ती कुठली होती? पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातली ती मुलगी होती. आणि त्यांच्या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटाने सुरू झाला. आजचा आपला पाठ समाप्त.